गाणं आपण लहानपणापासून ऐकत आलो, पण या मागची कथा फार कमी लोकांना माहित आहे. उधळून देल भंडार भंडार थोडी हिसक्यान लंगर लंगर. तर सीन असा आहे, यामधला लंगर म्हणजे ही जड लोखंडी साखळी जी सामान्य माणसाला तोडणं अशक्य असते. जागरण गोंधळामध्ये खंडोबाच्या उपासनेतले सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर वाघ्या ही साखळी जोरात हिसका देऊन तोडतो. लंगर तुटला तर शुभ मानला जातो आणि लंगर नाही तुटला तर अशुभ मानलं जातं. यामागे एक जुनी आख्यायिका आहे. एकदा खंडोबाचा निंदक असलेल्या एका माणसाने वाघ्याला आव्हान दिलं, तुझा देव खरा असेल तरी खाली पडलेली साखळी एका झटक्यात तोडून दाखव. वाघ्याने खंडोबाची मनापासून आराधना केली आणि एका हिसक्यात लंगर तोडला आणि तेव्हाच त्या निंदकाचं कुत्र्यात रूपांतर झालं. त्या माणसाची पत्नी वाघ्या पुढे शरण आली. वाघ्याने त्याच्यावर भंडारा टाकला आणि त्याला पुन्हा मानव रूप दिलं. तेव्हापासून लंगर तोडणं ही खंडोबाच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि तेव्हापासून ही प्रथा चालू आहे. तुम्हाला माहित होता का या ओळी मागचा अर्थ आणि प्रथेमागची आख्यायिका? कमेंट मध्ये नक्की सांगा. सीन काय समजला ना?